म्हणल्यार कितें दाखयलें युनिटी मोलाच्या कडल्यान. आज सांगपाचें एकूच आसा, मेळटोना बाय रायट युथ. खऱ्यांनीच म्हाका बरें दिसता की आज गोंयचे युथ सुद्धा उठलेले आसात, जे युथ म्हणटाले आनी हांकां पॉलिटिशियनाक दिसताले की युथ केन्ना उठोवंक शकना. युथ भियेल्ले आसा की जॉबा खातीर, जॉब दितले म्हणून युथ रावल्ले आसात आनी युथ केन्ना उठना म्हणून. पूण अभिमानान सांगता की नुवेकर युथ जे हांगासर आसा पळय ते उठलेले आसात आनी आज फुडले फावटी एकूय मेगा प्रोजेक्ट नुवे येवंक दिवपाचे ना. दितले तुमी? आज मेगा प्रोजेक्ट इम्पॉर्टंट आहा काय उदक इम्पॉर्टंट आहा? नुवेकर तुम्ही सांगा, मेगा प्रोजेक्ट इम्पॉर्टंट काय उदक इम्पॉर्टंट? म्हादय आमचे कडेन हाडली, सरकारान म्हादय हांगासर गोंयांत परत हाडली ना. जरी तर म्हादय हे बिगेस्ट रिसोर्स ऑफ वॉटर, जर तर म्हादय ना आमचे कडेन, दुसरो ऑप्शन कितें आसा? तोय सेफगार्ड आसा. सापे गेले, मागीर थंयसर दोळा आशिल्लो चिमला, सांताक्रूज ही व्हडली चिमलाची आनी बाकीचे तोळी जी गांवांनी आसा पळय, हीच जर तोळी पावसान भरता आनी जेन्ना जानेवारी फेब्रुवारी मार्च जेन्ना येता तेन्ना हीच तोळी जी आसा पळय बांय भरून दवरतात. बांयांनी उदक मेळटा आनी ह्या बांयचें उदक आमकां पिवपाक मेळटा. जरी तर ह्यो बांयो सुकल्यो जाल्यार फाल्यां सकाळीं ह्यो बांयो सुकल्यो आनी समज दुसऱ्या स्टेटींनी वॉटर क्रायसिसाक लागून उदक बंद केलें जाल्यार आमी कितें करपाचें? तुमी सांगा, आमी कितें करपाचें? कोणाक वचपाचें? टँकर तुमचे कडेन येतले काय मेगा प्रोजेक्टाक येतले? आज परिस्थिती अशी आसा की आमी मेगा प्रोजेक्ट नाका म्हणून आमकां नाका हे एक टायटल जाल्लो. आमकां नाका एक्टिव्हिस्ट म्हणल्यार आमकां नाका म्हणटा. अरे बाबा, आमकां कितें नाका? आमकां हे मेगा प्रोजेक्ट नाका. आमकां शेतां बाटा जाय, दोंगर जाय, बांयो जाय, तोळी जाय, हे जाय आमकां. दिस इज द नॅचरल रिसोर्सीस. ह्या नॅचरल रिसोर्सीस जे पण आमी सेफगार्ड करना जाल्यार आमकां सेफगार्ड करूंक शकना. आमी एकूच विचारूंक सोदता की हांगासर खुबशे लोक जे आसा पळय हे कामगारी लोक शेत रोयले आनी शेता वयल्यान पीक पिकयले आनी जगलेले लोक. आज ही शेतां बाटा जी आहा पळय ती काबार करपाक लागून कोण मुखार सरलेले आसात? हे बिल्डर. आनी हे बिल्डर कोणाच्या आदारान मुखार सरलेले आसा? पॉलिटिशियनाचे. पॉलिटिशियन परमिशनां ग्रांट करता आपल्याक जाय ते भशेन आनी ही शेतां बाटा काबार करपाक लागून फुडें सरले आसात. सो म्हजी एकूच विनंती आसा, हांगासरलो आमदार जो आसा पळय तो एलेक्स सिक्वेराबाब इलेक्शनाक परत 27 सोंपता पडटा ती बसतलो म्हणून बस तूं, हांव काय म्हणना. पूण एकूच गजाल विचारूंक सोदता, हे आदिवासी लोक जे आहा हांगासर ते 9,000च्या वयर वोटर आसात नुवे कॉन्स्टिट्युन्सी. सो नुवे कॉन्स्टिट्युन्सी 9,000 वयर आदिवासी वोटर आसात जाल्यार सगळ्यात पयलो कायदो जो आशिल्लो नोटिफिकेशन ऑफ द ट्रायबल एरियाज 2003 एसटी स्टेटस मेळ्ळा. नोटिफाय करप. नोटिफाय म्हणजे सिंपल गजाल सांगता, जरी तर आदिवासी जंय रावता थंयसर ती विलेज नोटिफाय तर जाली जाल्यार थंयसर आनी दुसरो कोण प्रॉपर्टी घेवपाक शकना. हे जाय तुमकां काय नाका? जाय काय नाका? खंयचोच बिल्डर थंयसर प्रॉपर्टी घेवंक शकना हो कायदो म्हणटा. संविधानान दिल्लो आसा नोटिफिकेशन ऑफ द ट्रायबल एरियाज. जाल्यार एलेक्स सिक्वेरान फुडले विधानसभेन हो प्रश्न मांडपाक जाय, हांव तांकां डायरेक्ट चॅलेंज करता. दुसरी गजाल, आमकां आमच्या गोंयांत टोटल कितले खाली युनिट्स आसा खबर आहा? कन्स्ट्रक्शन युनिट्स. टोटल खाली कन्स्ट्रक्शन युनिट्स 2 लाख सुमार कन्स्ट्रक्शन केल्ली आसा, फ्लॅट जाल्ली आसा आनी ते खाली आसा. आता हे कन्स्ट्रक्शन फ्लॅट खंय जाल्ली आसात? जंय शेतां करून दोंगर जे आहा पळय कट करून. आता हे डिस्ट्रक्शन करून जेन्ना 2 लाख सुमार फ्लॅट युनिट्स खाली आसात जाल्यार हे डिस्ट्रक्शन ऑन हुज कॉस्ट? हे डिस्ट्रक्शन ऑन पीपल्स कॉस्ट, लोकांचो रिसोर्साचो कॉस्ट. म्हणल्यार आज सरकाराक विनंती करता, तुम्ही जे कन्स्ट्रक्शन मेगा प्रोजेक्ट हाडूंक सोदता पळय पयलीं डिक्लेअर करा की कितले कन्स्ट्रक्शन युनिट्स प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीन आनी प्रत्येक विलेजीन खाली आसा. ते खाली आहात जरी तर हे खाली आसात जाल्यार सगळ्यात पयलीं काम करा आनी कन्स्ट्रक्शन करपाचें कंप्लीट बंद. नो टू मोर कन्स्ट्रक्शन. आनी जितले फ्लॅट आहा पळय जे खाली दवरले आसात ते ह्या विलेजरांक दिया, सगळे भितर दिया. सारकें काय ना?
नो मोर कन्स्ट्रक्शन. जे खाली डिस्ट्रक्शन करून यांची शेता बेटा काबार करून दोंगर काबार करून तुम्ही कन्स्ट्रक्शन केले हे स्कीम काढाल. हाऊसिंग बोर्ड आणि नाकात एक हाऊसिंग बोर्ड मिनिमम कॉस्टान क्लियर करा. कित्याक खाली दवरपाक जाय फ्लॅट? फुडले डिस्ट्रक्शन करपाक जायना. दुसरी लास्ट गजाल सांगूंक सोदता बाबानो, एक गजाल आमकां कळपाक जाय की मोजके लोक असतात. आमकां लिबरेट करपाकूय मोजके लोक आशिल्ले 6%, 5 to 6%. 4 बोकडी म्हणटा पळय थोडे जाण पॉलिटिशियन, ही 4 बोकडी जी म्हणटा पळय तेन्ना पर्यंत लिबरेशनूय 4 बोकड्यांनी मेळून दिले. आनी जेन्ना आमकां मर्जर जावपाचे आशिल्ले पळय ते मर्जरांतल्यान काडून उडयले 4 बोकड्यांनी. म्हणल्यार कितें 6% ऑफ द पॉप्युलेशन डू दीस पार्टिसिपेट. आणि हांव तुमकां सगळ्यांक आपल्या स्वता लागून तावडे मरे, दीज आर द 6% हू इज गोइंग टू चेंज गोवा अँड सेव्ह गोवा. तुम्ही तावडे मरे स्वता. हे लोक जे आपण ते गोंय सांबाळ करतले. आज आमकां एकूच गरज आसा, तो चिमला कोणाचो गांव, तो नावशे कोणाचो गांव, तो मडगांव कोणाचो गांव अशें सांगपा ना. प्रत्येक गांव हे गोंयकाराचे, प्रत्येक गांव हे गोंयचे. आणि गोंयचे गांव म्हणल्यार गोंयकारांचे गांव. आणि खंयसरूय जर अन्याय जाता जाल्यार चिमलाचे गांव हांगासर येवपाक जाता, हांगासरले गोंयकारांनी थंयसर वचपाक जाता. सो आमी सगळ्या गांवच्या लोकांक इतलेंच मागता, फुडल्या फावटी समज दुसरो गांव तुमकां उलो मारता येतले काय ना तुमी. थँक्यू सो मच. थँक्यू रमा, देव बरें करूं. म्हाका आमगेलो नारायण आरटीआय एक्टिविस्ट कित्याक ताका इतकुली नॉलेज आहा and he has been fighting for Sakwal Bhutani project in and out. So every day तुम्ही चोयतले तांकां that Narayan has been fighting for. So हांव मागता नारायण